मित्रांनो, स्टुटगार्ड शहरामध्ये एक डायनोसर म्युझियम आहे. या म्युझियममध्ये अनेक प्रकारचे डायनोसर, त्यांच्या प्रतिकृती, संशोधन केलेले जीवाश्म, काही डायनोसरच्या मूलतः त्यांची हाडं वगैरे या गोष्टी इथं अभ्यासकांना खेचून घेतात. इथं एक डायनोसरच्या अंड्याचा समूह आहे. या म्युझियममध्ये अनेक प्रकारचे जीवाश्म आणि त्या जीवाश्मापासून त्यांनी तयार केलेला तो प्राणी आपणास बघावयास मिळतो. पहा, इथं हे जीवाश्म सापडलेला आहे. या जीवाश्मावरून कल्पना करून त्यांनी हा खवले मांजरासारखा प्राणी तयार केलेला आहे. अनेक प्रकारची जीवाश्म या ठिकाणी आहेत. त्याच पद्धतीनं सागरामधली जी काही कासव आपण ज्याला म्हणतो, ते कासव सदृश्य प्राणी या ठिकाणी त्याची जीवाश्म आणि त्याच्यापासून तयार केलेल्या कृत्या आपणास बघता येतात. हा एक डायनोसरचा सांगाडा पाहता येईल. भिंतीतून बाहेर पडत असताना, भिंत फोडून बाहेर येत असताना एक डायनोसर दिसत आहे. डायनोसरचे मणके अशा प्रकारचे असू शकतात. त्याचबरोबर याही काही डायनोसरच्या प्रतिकृती आणि त्याचं विज्ञान सांगणारा हा चित्रसमूह पाहता येईल. इथे एक वृद्ध जर्जर असा डायनोसर निश्चित पडलेला आहे. त्याच कालखंडात जलाशयामध्ये, सागरामध्येही अशा प्रकारचे काही प्राणी अस्तित्वात होते. या जीवाश्मावरून अशा प्रकारचा प्राणी असेल असा संशोधकांचा निष्कर्ष आहे. एक वेगळ्या प्रकारचा उंच असाही डायनोसर त्या कालखंडात होता. डायनोसरचे दात असे असावेत. एक जीवाश्म, छोट्या आकाराचे डायनोसर किंवा त्या काळातील प्राणी जीवाश्म संशोधनासाठी वापरलेले दगड किंवा या दगडांचा वापर काही गोष्टी ठरवण्यासाठी निश्चित केला जातो. जिओलॉजीच्या अभ्यासकासाठी उपयुक्त अशी बरीच माहिती या ठिकाणी आहे. यामध्ये असंख्य असे शंख शिंपले दिसत आहेत. काही जलचर प्राण्यांचे हे जीवाश्म या ठिकाणी आहेत.
जीवाश्म आहे. सागरातील काही वस्तू, शंख शिंपल्यांचा सुंदर समूह. जीवाश्म संशोधकांनी काही वापरलेल्या वस्तू, कुऱ्हाड या वस्तू खोदण्यासाठी वापरलेली काही अवजारे या ठिकाणी ही ठेवण्यात आलेली आहेत. एक मोठे जीवाश्म या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. आहे माशाचा एक प्रकार असावा. फारच सुंदर असं हे जीवाश्म दिसतं. उत्खननामध्ये अभ्यासासाठी उपयोगी असणारे असंख्य दगड या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 2 डायनोसॉरच्या प्रतिकृती आहेत. हा बायसनचा सांगाडा असावा. हा रेंडियरचा सांगाडा आहे, शीत कालखंडातला, आईस एज. लहान मुलांच्यासाठी पूर्ण जंगलमय प्रदेशातला डायनोसॉर.